सुमितनं खरातनं धंदा सुरू केला होता, फसवणुकीचा धंदा. सध्या खरात तुरुंगाची हवा खातोय, तर दुसरीकडे त्याचा मुलगा फरार झालाय. एसआयटी आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हर्षवर्धन खरात पसार झालाय, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. त्याचं झालंय असं की आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खरातची पत्नी कल्पना याला ताब्यात घेण्यासाठी पोहोचलेल्या एसआयटीनं त्यांच्या मुलाला ताब्यात घेतलं. 2 दिवस कसून चौकशी झाली आणि त्यानंतर एसआयटीनं हर्षवर्धनला घरी सोडलं. पण नेमका हाच मौका साधून हर्षवर्धन पसार झाला, कारण तेव्हापासून हर्षवर्धनचा फोन बंद आहे. संवेदनशील प्रकरणाचा तपास सुरू असताना एसआयटी किंवा स्थानिक पोलिसांना माहिती न देता तो शहर सोडून गेला. त्यामुळे आता त्याचा शोध सुरू झालाय. आणि या उलट एकीकडे खरातची पत्नी फरार आहे, तर मुलाला चौकशीनंतर घरी सोडलं तरीही तो तपासात काही प्रश्नांची उत्तर द्यायला टाळाटाळ करायचा. म्हणजे अगदी संशयास्पद भूमिका असताना सुद्धा पोलिसांच्या गुप्तहेर खात्याला याबद्दल काहीच माहिती नव्हती. माहिती कशी नाही असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जाऊ लागलेला आहे. नेमका घडलंय काय आपण ते पाहूया. या खरातच्या पत्नीला ताब्यात घेण्यासाठी आता एसआयटीचे काही अधिकारी गेले होते आणि त्यांनी हर्षवर्धनला यावेळी ताब्यात घेतलं. खरातचा मुलगा 2 दिवस हर्षवर्धनची चौकशी केली, अगदी कसून तपासणी केली, कसून चौकशी केली आणि त्यानंतर काही माहिती समोर आली. मात्र चौकशीमध्ये हर्षवर्धननी उत्तर द्यायला टाळाटाळ केली असंही कळतंय. काही प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली नाहीत. सगळ्या डॅडलाच माहिती आहे आणि हर्षवर्धनने जबाब दिले की सगळं बाबांनाच माहिती आहे, अशा प्रकारचं एक उत्तर त्याचं होतं. यावेळी त्यानं चौकशीनंतर एसआयटीनं आता हर्षवर्धनला घरीही सोडलं. 2 दिवसाची चौकशी झाली आणि त्यानंतर घरी सोडलं. मात्र त्यानंतर हर्षवर्धन खरातचा मोबाईल बंद झाला, नॉट रिचेबल झाला. शहर सोडण्यापूर्वी पोलिसांना त्यानं माहिती दिली नाही असंही कळतंय. याच वेळी चौकशी टाळण्यासाठी हा हर्षवर्धन पसार झाला का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आणि पोलिसांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तेव्हा एसआयटी आता हर्षवर्धनचा शोध सुरू करतेय. मात्र हर्षवर्धनला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली आहे का ह्याचाही तपास सध्या युद्धपातळीवर सुरू झालेला आहे. चौकशीनंतर हर्षवर्धनचा त्याच्या आईशी संपर्क झालाय का, कारण खरात कल्पना खरात या सुद्धा फरार आहेत. तेव्हा हाही संशय व्यक्त केला जातोय. हर्षवर्धनवर पोलिसांचा वॉच नव्हता का आणि का नव्हता, हाही प्रश्न आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणी मोठी मागणी केली आहे. भोंदू अशोक खरातला फाशी दिली पाहिजे. खरात असो कोणीही असो, अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवावं अशी मागणी तटकरे यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. खरात असो कोणी असो, जी विकृत मनोवृत्ती आहे ती ठेचून नव्हे तर जलद गती न्यायालयामध्ये टाकून जे काय फाशी शिक्षा द्यायची असेल ती दिली जावी. आजचा विषय या ठिकाणी श्रद्धेचा आहे, भावनेचा आहे, गेल्या 48 वर्षाच्या परंपरेचा आहे. जरूर त्या विषयावरती यापूर्वी बोललो, सविस्तरपणाने बोललं जाईल. सरकारने एसआयटीच्या मार्फत खोलवर तपास करावा आणि ज्यांचा कळत न कळत संबंध आला असेल त्या सर्वांच्यावरती कठोर कारवाई करावी. सगळ्यात आधी अशोक खरातांबरोबर त्यांच्या पक्षाचे ज्या नेत्या आहेत त्यांना सुद्धा सह आरोपी याच्यामध्ये केलं पाहिजे, नवे आरोपीच केलं पाहिजे. कारण एवढा संपर्कात असणाऱ्या माणसाला एवढ्या गोष्टी माहिती नसतात असं असंभव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं तटकरेंनी जी मागणी केली त्याच्यात आधी त्यांनी ही मागणी करावी की त्यांच्या पक्षाचे जे नेते सहभागी त्यांना आधी सगळ्यात आधी याच्यात आरोपी केलं पाहिजे. सुनील तटकरेंनी काही विधानं केली, म्हणाले खरं त्यांना फाशी दिली पाहिजे. मला तर वाटतं हा फक्त एक डायलॉग होता. त्यांचं खरं विधान म्हणजे कळत नकळत ज्यांनी खरं त्यांना मदत केली त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे याच्यात सगळीच मोठी नावं येतात. रुपाली चाकणगिरे येतात, सुनील तटकरे येतात, एकनाथ शिंदे येतात, चंद्रकांत पाटील येतात, मिलिंद नार्वेकर येतात. या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे.